त्यासाठी आता कोणते पुरावे महत्वाचे आहेत आणि ते किती लवकर करणं आवश्यक आहे? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये आता ज्या पीडित बालिकेवर अत्याचार झालाय ती जगात नाहीये. म्हणजे तिच्यावर अत्याचार झाला हे सरकार पक्षाला हे सगळ्या म्हणजे ह्या पुराव्यांच्या आधारे सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स जो आपण म्हणतो ह्या पुराव्यांच्या आधारे त्यांची लिंक जुळवता आली पाहिजे, जेणेकरून त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश मिळेल. मग त्याच्यासाठी मेडिकल एव्हिडन्स हा अतिशय महत्वाचा एव्हिडन्स आहे, जो अतिशय म्हणजे तत्परतेने FIR रजिस्टर झाल्यानंतर लागलीच त्यांनी तो मेडिकल एव्हिडन्स FSL TM संपूर्णपणे आली पाहिजे स्पॉटवर आणि ते संपूर्ण एव्हिडन्स DNA रिपोर्ट्स, त्याच्यानंतर त्याच्या कपड्यांवर सिमेंटचे ड्रॉप आहेत का किंवा ब्लड आहे का, मग ते ब्लड तिचंच आहे का हे डिटेक्ट करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मेडिकल एव्हिडन्स म्हणजे जो आरोपी आहे त्याची सुद्धा वैद्यकीय तपासणी तातडीने होणं गरजेचं आहे. तर त्यामुळे मेडिकल एव्हिडन्स हा एकदम क्रुशियल पार्ट आहे अशा स्वरूपाच्या घटनेमध्ये, जिथे विक्टीम सांगायला नाही आता की हा माझ्यावर अत्याचार झालाय. मग त्यामुळे सर्कमस्टन्सेसची पूर्ण लिंक जुळवण्यासाठी संपूर्ण सगळ्यांचे जबाब, जी लास्ट सीन टुगेदर थेअरी म्हणतो आपण, त्यामुळे मेडिकल एव्हिडन्स एकदम क्रुशियल पार्ट आहे ह्या घटनेमध्ये. तर तसा त्यांनी पोलिसांनी खूप केअरफुली तपास करणं खूप गरजेचं आहे. पॉक्सो कायद्यामध्ये अशा प्रकरणांसाठी कोणते कडक तरतूद आहे? कडक म्हणजे आता जास्तीत जास्त फाशीची शिक्षा, म्हणजे ती रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट केसमध्ये होते, म्हणजे दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा ज्याला म्हणतात, तर ती त्याच्यामध्ये फाशीची शिक्षा आहे. आणि हा जो आहे हा दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हाच आहे, म्हणजे अतिशय अमानवी प्रकारे केलेला गुन्हा आहे. म्हणजे वडिलांवरचा राग काढण्यासाठी त्याने जर हे कृत्य केलेलं असेल तर तो माणूस म्हणण्याच्याच योग्यतेचा नाही, अमानवी काम आहे त्याचं हे. त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षा म्हणजे फाशी.